लोखंड गंजतं, कागद जळतो, दूध आंबतं आणि मेणबत्ती जळते. या सर्व प्रक्रियांमध्ये एक समान गोष्ट घडते, ती म्हणजे रासायनिक अभिक्रिया. नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, ती कशी घडते आणि आपल्या जीवनात तिचं महत्त्व काय आहे. जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र येतात आणि नवीन गुणधर्म असलेला पदार्थ तयार होतो, तेव्हा त्या प्रक्रियेला रासायनिक अभिक्रिया म्हणतात. या प्रक्रियेत जुने बंध तुटतात आणि नवीन बंध तयार होतात. लोखंड हवा आणि पाण्यातील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देऊन आयन ऑक्साईड तयार करतं. यालाच आपण गंज म्हणतो. ही एक धीमी रासायनिक अभिक्रिया आहे. मेणबत्ती जळताना मेण ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देतं. यातून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि उष्णता निर्माण होते. ही एक उष्माक्षेपी अभिक्रिया आहे. रासायनिक अभिक्रिया झाली आहे हे ओळखण्यासाठी काही चिन्हे दिसतात. रंग बदल, वायू तयार होणे, उष्णता किंवा प्रकाश निर्माण होणे, गाळ तयार होणे. रासायनिक अभिक्रियांचे प्रमुख प्रकार: संयोजन अभिक्रिया, विघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दहन अभिक्रिया, ऑक्सीकरण व अपचयन अभिक्रिया. आपल्या रोजच्या जीवनात रासायनिक अभिक्रिया सतत घडत असतात. अन्न शिजवणे, दूध आंबणे, श्वसन प्रक्रिया, प्रकाश संश्लेषण, वास बदलणे. रासायनिक अभिक्रिया ही निसर्ग आणि जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा सोप्या भाषेत विज्ञान समजून घ्यायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.